पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली, हसरी, मनमिळाऊ, बोलकी, सर्वांना आपलंसं करून घेणारी, स्वयंपाकामध्ये पण खूप हुशार असणारी, कष्टाळू, ऑलराऊंडर म्हटलं तरी चालेल, अशा या सविताच्या हातून तिच्या नकळत काय चूक घडते, त्यामुळे तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण जे सवितासोबत झाले ते नकळत तुमच्यासोबतही होऊ शकते. आणि तुम्हाला ही कथा आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण माझ्या प्रत्येक कथेतून काहीतरी बोध हा नक्कीच मिळत असतो. सविता आणि प्रवीण यांच्या लग्नाला आज 15 वर्ष पूर्ण झाली होती. सविताला एक मुलगा आणि एक मुलगी होती. प्रवीण हा आर्मीमध्ये नोकरी करत होता. प्रवीणचे आईवडील तो 3 वर्षाचा असतानाच ॲक्सिडेंटमध्ये गेले होते. प्रवीणचा सांभाळ हा त्याच्या मामानेच केला होता. प्रवीणच्या मामाने त्याचा सांभाळ करून त्याला चांगलं शिक्षण देऊन मोठं केलं होतं. आता तो चांगली नोकरी देखील करत होता. त्याने एका चांगल्या मनमिळाऊ सुशिक्षित मुलीशी लग्न केलं होतं. एकंदरीत प्रवीणचं सर्व सुरळीत झालं होतं. प्रवीण वर्षातून फक्त 3 महिन्यांसाठी सुट्टीला यायचा आणि कधीतरी इमर्जन्सी असल्यास घरी यायचा. इतर वेळेस सविता आणि तिचे 2 मुलं हेच घरात असायचे. प्रवीणला बरेच दिवस स्वतःचं घर नव्हतं. त्यांनी आता एका चांगल्या ठिकाणी जागा घेऊन घर बांधलं होतं. तिथे आता ते राहायला येऊन 2 वर्ष तरी झाले होते. नवीन घरी राहायला आल्यानंतर सविताने तिथेही आपला चांगला जम बसवला होता. तिच्या मनमोकळ्या आणि बोलक्या स्वभावामुळे तिने सोसायटीमध्ये सर्वांनाच आपलंसं करून घेतलं होतं. त्यामध्ये तिचा काही स्वार्थ नव्हता. तिचा स्वभावच हा मनमोकळा होता. सर्वांशी प्रेमानं बोलणं, वागणं, संकटाच्या वेळी सगळ्यांना मदत करणं हे तिला आवडायचं. तिची मुलगी 7वीमध्ये शिकत होती आणि मुलगा हा 5वीमध्ये शिकत होता. दोघेही मुले शाळेत गेल्यानंतर तिला मोकळा वेळ कुठे घालवावा म्हणून तिने एका ठिकाणी शिवण क्लास जॉईन केला. तिला तशी काही गरज नव्हती, कारण प्रवीणला चांगला पगार होता. त्यामुळे त्याच्या पगारातून सर्वांची सर्व प्रकारची हौसमौज पूर्ण होत होती. पण सविताला वेगवेगळं काहीतरी शिकण्याची खूप आवड होती. मोकळ्या वेळात काहीतरी शिकावं म्हणून तिने दुपारच्या वेळी शिवण क्लाससाठी जायला सुरुवात केली. सर्व कसं सुरळीत सुरू होतं. पण आता सविता आणि तिचे दोन्ही मुलं या जगात नव्हते, कारण तिघांचा कुणीतरी खून केला होता. नक्की हा कोणत्या कारणासाठी झाला आणि कशासाठी झाला याची पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. कारण सविताचा स्वभाव इतका छान होता की तिच्याशी कुणाची भांडण वगैरे काढण्याचा प्रश्नच नव्हता. त्या तिघांना इतके क्रूरपणाने मारलेले होते की कोणीतरी त्यांच्यावर कोणत्या तरी गोष्टीचा सूड उगवला की काय असं वाटत होतं. सविता गेल्यानंतर सोसायटीमध्ये तिच्या जाण्याने खूप हळहळ व्यक्त केलं जात होती. सविताचा फक्त खूनच झालेला नव्हता, तर तिच्यावर आणि तिच्या मुलीवर जबरदस्ती पण केलेली होती. सविताचं नवीन घर हे खूप मोठं होतं. 2 बेडरूम, 1 किचन आणि हॉल. एकंदरीत तिथली परिस्थिती पाहून असं वाटत होतं की पैशाची चोरी करण्यासाठी खून झालेला असावा. सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. सर्व कपाटांची कुलूप तोडलेली होती. हे सर्व काम एकट्याचं नसून किमान 2-3 तरी असू शकतात असा अंदाज पोलिसांनी लावलेला. प्रवीण पण काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी आला होता. तो तर फार दुःखी झाला होता, कारण कुटुंबापैकी तो फक्त आता एकटाच राहिला होता. देवाने तर आईवडिलांचं कोणतंही सुख त्याला दिलं नव्हतं आणि आता त्याचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. आज 4-5 दिवस झाले तरीही ते चोर कोण होते हे आणखी समजलं नव्हतं. चौकशी तर कसून चालली होती. त्या चोरांनी तिथे काही पुरावा ठेवलेला नव्हता, कारण सर्व सामान इकडे तिकडे पडलेलं होतं. त्यांनी ज्या हत्याराने खून केलेला असेल तशी काही वस्तूही दिसत नव्हती. पोलिसांनी शेजारी चौकशी केली तेव्हा समजले की कोरोना असल्यामुळे आम्ही कोणीही एकमेकांच्या घरी जात नसायचो. सवितेच्या घरी फक्त एक पेपरवाला नेहमी पेपर टाकण्यासाठी जायचा आणि एक दूधवाला दूध. बाकी कोणीही त्यांच्या घरी येत नव्हतं. पण काही दिवसापासून सविता शिवण क्लाससाठी जात होती आणि तिने शिवण क्लाससाठी जाण्यासाठी कोरोना सुरू असल्यामुळे एक प्रायव्हेट रिक्षा केलेली होती. CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर पोलिसांना असं समजलं की दररोज दूधवाला आणि पेपरवाला सविताच्या घरी येत होते. जो व्यक्ती नेहमी दूध द्यायचा त्या व्यक्तीचं नाव बाबूराव होतं. बाबूराव हा दूध देण्यासाठी दररोज द्यायचा, पण तो घरामध्ये जात नव्हता आणि पेपर देणारा बाहेरच दाराजवळ पेपर टाकून जायचा. चोरांनी हँड ग्लोव्ज वापरलेले असल्यामुळे कुणाचेही फिंगरप्रिंट आढळले नाही. सविताच्या घराला 4ही बाजूने कंपाऊंड केलेलं होतं. मागच्या आणि पुढच्या साईडने असे 2 गेट होते.
जे कोणी चोर आले असतील ते बहुतेक मागच्या गेटने आतमध्ये आलेले असावेत. बाहेरच्या साईडने CCTV कॅमेरे होते, पण रात्र असल्यामुळे त्यात चोरांचे चेहरे काही व्यवस्थित दिसत नव्हते. त्यांनी त्यांचे चेहरे रुमालाने बांधून घेतलेले होते. पोलिसांनी तेथील सर्व गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले, तरीही पोलिसांना काही खून कुणी केला आहे याचे धागेदोरे मिळाले नाही. प्रवीण हा आर्मीत असल्यामुळे त्याची वरपर्यंत ओळख होती, त्यामुळे त्यांनी ही केस CIDच्या हातात दिली. CIDने जेव्हा त्या घराची तपासणी केली तेव्हा सुरुवातीला काढलेले फोटो CIDने मागवले. खून होण्यापूर्वीचे आठवड्याभर अगोदरचे CCTV कॅमेरे फुटेज याचे पण निरीक्षण केले. तेव्हा एका फोटोमध्ये सवितेचा जिथे खून झाला होता त्या साईडला एक लाल कलरचा मोठा रुमाल त्यांना दिसला आणि त्या एका रुमालावरूनच पोलिसांना या घटनेला एक नवीन वळण मिळालं. कारण CCTV कॅमेरामध्ये सकाळी दूध घालण्यासाठी नेहमी येणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यात म्हणजेच बाबूरावच्या गळ्यात सेम तसाच रुमाल पाहिला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्या दूध घालणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच बाबूरावला त्यांच्या ताब्यात घेतले. पोलिसांनी खूप चौकशी केल्यानंतर बाबूरावने आणखी दोघांना हाताशी घेऊन आम्ही सर्वांचे खून केले आहे अशी कबुली दिली. ते व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून बाबूरावसोबत नेहमी पेपर टाकणारा व्यक्ती आणि सविता ज्या रिक्षाने शिवण क्लाससाठी जायची तो व्यक्ती होता. त्यानंतर पोलिसांनी पेपर टाकणारा व्यक्ती आणि रिक्षावाला असे दोघांनाही त्यांच्या ताब्यात घेतले. त्या तिघांनाही आता माहीत झालं होतं की पोलिसांना आपण खून केलेला आहे हे समजलं आहे. त्यामुळे त्यांनी जास्त आडेवेडे न घेता कशा प्रकारे त्यांचा खून केला आणि कशासाठी केला ही माहिती पोलिसांना दिली. ज्या वेळेस हे पोलिसांना समजले त्यावेळेस पोलिसांनाच काय पूर्ण शहर भयभीत होतं, कारण त्या तिघांनी त्यांची खूप क्रूरपणे हत्या केलेली होती. ही घटना झाल्यानंतर पूर्ण शहर भयभीत झालं होतं. बाबूराव पोलिसांना म्हणाला की नेहमीप्रमाणे मी त्या दिवशीही दूध घालण्यासाठी सविताच्या घरी गेलो होतो. त्या दिवशी दूध घेण्यासाठी सविता पातेलं घेऊन बाहेर आली. त्यावेळेस ती तिच्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत होती आणि म्हणत होती की सविताच्या भावाला नवीन घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही 10 लाख रुपये सध्या मदत म्हणून द्या, तो तुमचे पैसे नंतर देईन. तेव्हा प्रवीण तिकडून म्हणाला, हो आपले जॉईंट अकाउंट आहे ना, तर तू त्याला पैसे देऊ शकतेस. तेव्हा सविता म्हणाली, हो मी त्याला त्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करते किंवा बँकेतून काढून घरी घेऊन येते. सविता पुढे म्हणाली की आपल्या लग्नाला आता परवा दिवशी 15 वर्ष पूर्ण होतील. मला गिफ्ट म्हणून 5 तोळ्यांचं गंठण करायचं आहे. तेव्हा प्रवीणने तिला त्यासाठीही परवानगी दिली. सविताचं आणि प्रवीणचं फोनवरचं बोलणं हे सर्व बाबूरावने ऐकलं होतं. बाबूरावला समजलं होतं की सविता 2 दिवसांनी तिच्या बँक खात्यातून गंठण करण्यासाठी जास्तीचे रुपये काढून आणणार आहे आणि ती त्याचे गंठण पण करेल. तेव्हा बाबूरावच्या डोक्यात प्लॅन आला. ज्या दिवशी सविताची ॲनिव्हर्सरी असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तिच्या घरी चोरी करू. पण तो एकटा चोरी करण्यास घाबरत होता, म्हणून त्याने त्याचाच मावस भाऊ असणारा रिक्षावाला, ज्यामध्ये सविता दररोज शिवण क्लाससाठी जात होती, त्याला पण या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतले. तेव्हा रिक्षावाला म्हणाला, हो सविताचे पैसे संदर्भात बोलणे मी फोनवर बोलताना ऐकले होते. सविता तिच्या भावाला सांगत होती की 5 मार्चला मोनूचा वाढदिवस आहे, त्या दिवशी तू वाढदिवसाला ये आणि पैसे घेऊन जा असे मी ऐकले होते. म्हणजेच बाबूरावला आणि रिक्षावाल्याला असे वाटले सविताकडे खूप पैसा आहे. पुढे रिक्षावाला म्हणाला, सविताला मी दररोज शिवण क्लाससाठी घेऊन जायचो आणि पुन्हा घरी घेऊन यायचो. आम्ही सवितावर नजर ठेवून होतो की ती कधी बँकेतून पैसे काढून आणते. बाबूरावने आणि रिक्षावाल्याने आपल्या या प्लॅनमध्ये ते पेपरवाल्या मुलाला देखील सहभाग करून घेतले होते. आम्ही फक्त असं ठरवलं होतं तिथे जाऊन फक्त चोरी करायची, त्यांना कुणालाही काही त्रास द्यायचा नाही. आमचा फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश होता. 5 मार्चला सविताच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी सविता ही तिच्या भावाला पैसे देणार होती आणि तिने लग्नाच्या वाढदिवसासाठी गंठण बनवून आणलं हे आम्हाला माहीत झालं होतं. म्हणून आम्ही 4 मार्चला रात्री चोरी करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे आम्ही तिघेही मागच्या गेटने गेलो आणि डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने आम्ही मागच्या साईडचं गेट उघडून त्यांच्या घरात शिरलो. तेव्हा तिथे सर्वजण झोपलेले होते. आम्ही डायरेक्ट सविताच्या रूममध्ये गेलो, पण आमच्या आवाजाने मात्र ती जागी झाली. तिला मी चाकूचा धाक दाखवून शांत बसायला सांगितलं. तिला विचारलं, तू काल बँकेतून काढून आणलेले 1 लाख रुपये आम्हाला दे, आम्ही तुम्हाला कोणालाही काहीच करणार नाही. सविता म्हणाली,
कोणते 1,00,000 रुपये? माझ्याकडे खरंच कोणतेही पैसे नाहीत. आम्ही तिघांनीही आमच्या तोंडाला रुमाल बांधले असल्यामुळे तिला आम्ही कोण आहोत हे ओळखायला आले नव्हते. आम्ही तिच्या पूर्ण घरात शोध घेऊनही आम्हाला पैसे मिळाले नाही. फक्त तिथे थोडेसे सविताचे असलेले दागिने मिळाले आणि तिने तिच्यासाठी घेतलेली नवीन गंठण मिळाले. आम्ही तिला परत पैसे कुठे आहे म्हणून विचारले तर ती म्हणाली, मी पैसे काढून आणलेच नाही. ते पैसे मी माझ्या भावाच्या खात्यावर डायरेक्ट ट्रान्सफर केले होते. तिने तिच्याकडे असलेले 10,000 रुपये कपाटातून काढून दिले. शेवटी आम्ही तिचा मुलगा मोनूच्या गळ्याला चाकू लावला आणि म्हणालो की तुझ्याकडे काय असेल ते सर्व दे. ती खूप गयावया करत होती. तुम्ही माझ्या मुलांना मारू नका. माझ्याकडे असलेले सर्व दागिने तुम्ही घेतले आहेत. माझ्या दोन्ही मुलांना तुम्ही काही करू नका. सविता आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आमच्यासोबत झटापट करत होती आणि त्यामध्ये बाबूरावच्या तोंडाचा बांधलेला रुमाल निघाला आणि बाबूरावला बघून तर तिला धक्काच बसला आणि ती आणखीनच चिडली. कारण बाबूराव गेल्या 2 वर्षापासून ती ओळखत होती आणि सविताचा बाबूराववर चांगला विश्वास बसलेला होता. बाबूराव तिला चांगलं क्वालिटीचा दूध द्यायचा, त्याच्यामुळे ती त्याला ॲडव्हान्समध्ये पण पैसे देत होती. पण बाबूराव आपल्यासोबत असं काही करेल हे बघून तिला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर बाबूराव म्हणाला, सविताने आम्हाला ओळखल्यामुळे आम्हाला असं वाटलं आमचं नाव ती पोलिसांना सांगेल. त्यानंतर रिक्षावाला आणि पेपरवाल्यानेही त्यांच्या तोंडाचा रुमाल बाजूला केला आणि त्या दोघांना बघून तर तिला आणखीनच धक्का बसला. कारण ते तिघेही तिच्या चांगल्या ओळखीचे होते आणि दररोज या तिघांबरोबर तिचा रोज संपर्क येत होता. या तिघांबरोबर असलेली चांगली ओळख, त्यांच्याबरोबर बोलणं, अगदी विश्वासातली माणसं असल्यासारखी ती त्यांच्याशी वागायची. पण हे लोक आपल्यासोबत असं करतील हे तिने स्वप्नात देखील बघितलं नव्हतं. बाबूराव म्हणाला, तुला मी 2 दिवसापूर्वी तुझ्या नवऱ्यासोबत बोलताना ऐकलं होतं. तुझ्या लग्नाच्या वाढदिवसासाठी गंठण तयार करणार आहेस आणि या रिक्षावाल्याने पण ऐकलं होतं की तू बँकेतून 1,00,000 रुपये काढणार आहे. सांग, घरात कुठे लपून ठेवले आहे ते पैसे? सविता म्हणाली, मी फक्त 10,000 रुपये काढून आणले आहे. कारण उद्या मोनूचा वाढदिवस आहे म्हणून खरेदीसाठी फक्त 10,000 रुपये मी काढून आणले होते. खरं सांगते, माझ्याकडे फक्त 10,000 रुपये आहेत. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाही आणि ते पैसे मी पण तुम्हाला दिले आहेत. सविता आमच्याकडे खूप विनवण्या करत होती की तिला आणि तिच्या मुलांना काहीच करू नका. ते याबाबत पोलिसांना काही सांगणार नाही. पण आम्हाला माहीत होतं हे सांगितल्याशिवाय ती राहणार नाही. कारण तिने आम्हा तिघांनाही ओळखलं होतं. म्हणून आम्ही तिला आणि तिच्या 2 मुलांना मारून टाकलं. पण पेपरवाला मुलगा म्हणाला की यांना मारायचं आहे तर ही संधी कशाला वाया घालायची. आणि आमच्या मनात सविताच्या मुलीविषयी वाईट वासना तयार झाली. म्हणून रिक्षावाला आणि पेपरवाला दोघांनीही त्या मुलीचं शोषण केलं आणि त्यांची इतक्या क्रूरपणे हत्या केली की पोलिसांना वाटलं पाहिजे हा खून कोणत्या तरी मोठ्या गुंडांनीच केला असावा. पण त्या झटापटीमध्ये बाबूरावचा रुमाल तिथेच पडला आणि यावरून सर्व गोष्टींचा उलगडा झाला. मैत्रिणींनो, मला एकच सांगायचं आहे की आपली पर्सनल गोष्टी कोणासमोरही बोलू नका. अगदी ते आपल्या ओळखीचे असले तरीही चालतील. आपल्या पुढील योजना ज्या असतील त्याविषयी कुणासमोर किंवा कुणालाही शेअर करू नका. आपल्या पर्सनल गोष्टी फोनवर बोलताना इकडे तिकडे लक्ष द्या. कारण सविताला वाटले देखील नव्हते की आपले हे बोलणे बाबूराव ऐकत असेल किंवा तिला असे पण वाटले असेल की बाबूराव हा आपलाच माणूस आहे, विश्वासातला आहे. त्यामुळे ती त्याच्यासमोर तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे प्रवीणसोबत बिनधास्तपणे बोलत होती आणि त्याचा परिणाम तिला चांगलाच भोगावा लागला. तरी माझ्या मैत्रिणींना एकच सांगावेसे वाटते की कुणावरही सहजासहजी विश्वास ठेवू नका. कारण कुणाची नियत कशी बदलेल हे सांगता येत नाही. बाबूराव हा फक्त चोरीच्या उद्देशाने सविताच्या घरी गेला होता. पण पुढे तिने बाबूरावला ओळखले आणि त्यांनी पोलिसांच्या भीतीने त्या तिघांचं जीवन संपून टाकलं. ही घटना कोरोना काळात एका ठिकाणी खरोखर घडलेली आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, जरा सावधच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या गुंफण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.